खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गत मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला। यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निर्देश दिलेले आहेत। यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा केला। तसेच मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे। तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला सूचना केल्या। खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या। तसेच खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना यावेळी केल्या। अतिवृष्टीने नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदतही अत्यल्प आहे, ते सरसकट 50,000ची नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केली। तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केले। तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावाही जाणून घेतला। यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, अशफाक बाळोरगी, शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, शालिवाहन माने, सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, हरीश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, अशोक देवकते, गुरुसिद्ध मेत्रे, भारत जाधव, मिलिंद भोसले, रविकिरण कोळेकर, सचिन गुंड, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, संदीप सुरवसे यांच्यासह मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांसह अन्य उपस्थित होते।